साहेबराव, तुला सांगतोय माझं हात असे शिवशत होते का नाही की काय सांगू तुला. मर्दा खरं सांगतोय, त्या टायमाला हातात घेतलेले कामगारी ध्यानात आले म्हणून गप्प बसलो बघ. एक असते बघ साहेब, स्वतःच्या विजयापेक्षा महत्वाचं असतंय ते आपल्या घरच्या माणसांची खुशाली. तूच रे भावा, एकच भाव आहेस बघ आपला, त्याला माझी कळकळ कळते. नाहीतर तुझ्या त्या अंजली वहिनी, हा, त्यांना काय बी कळत नाही बघ. त्यांना पटतच नाही मी राहणार असते इथे. मर्दा, तुला माहितीये मी त्यासनी म्हणलं की आपली माणसं, तर लगेच काय म्हणलं माहितीये, आपली नाही आमची. आता मर्दा तूच सांग, हे बरोबर असते काय? असते काय बरोबर? साहेबराव तुला सांगतोय, अरे अंजली बाईसनी पटतच नाही की मी राहणार असते इथे. नाही 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 नाही, पण मी त्यासनी पटू बी देत नाही बघ. त्यासनी नाही पटत हेच चांगलं असते. आणि एकदा का त्यासनी पटलं की मी राहणार, मग काय खरं नाही. पण साहेबराव, या असल्या हरण्यामध्ये लई भारी मजा असते बघ. काय तर मोठं करायचं असेल हे असं करणं भाग आहे. साहेबराव, झाली बघ माझी अंघोळ. म्हणजे काय करायचं या रानाचं काही कळण झाले मर्दा. हेच तर टाकत डाव फेल चाललाय आपला. आणि तायडीचा विश्वास बी त्यात तो साहेब माग लागलाय, कधी डील करणार, कधी जमीन मिळवून देणार म्हणून. मग करून टाका की डील. अरे कसे डील करणार? त्या जमिनीच्या पेपरचं काम त्या राणाला दिले ना तायडीनं. मग आता काय नाही, पहिल्यांदा त्या तायडीचा विश्वास बसला पाहिजे की ह्यो रानाच आहे म्हणून. मग त्या जमिनीच्या पेपरचं काम आपल्याकडे येईल. मग काय रे, आपण गावात धुडकूस घालू आणि पेपर गोळा करू. पण तायडीचा विश्वास बसला पाहिजे की तो रानाचा आहे. पप्पा आता समजा पहिली साहेबांचा विश्वास बसला आणि आपल्याला जबाबदारी दिली पेपरची, हा, तरी बी राणा गावात असताना आपल्याला हे धुडगूस घालू दिल का? बंड्या काय आहे, त्या रानाचं म्हातार आहे की नाही ते तायडीच्या ताब्यात आहे. जोवर आब्या ताब्यात आहे तोवर राणा ताब्यात आहे. पण हे सर्किट तायडीला कळलं पाहिजे ना. हे बघ, शैतान का नाम लेवर शैतान हाजीर. तायडीचाच फोन आहे. हा तायडी बोल. पप्या, तुला तो राज आहे की राणा आहे याचा डाऊट आहे ना ग? खात्री आहे माझी, पण आम्हाला नाहीये. आता मी खात्री तुझी कशी पटवून देऊ ग? त्यासाठीच फोन केलाय तुला. आत्ताच्या आत्ता तलावाजवळ जा. तो राणा आहे की राजा आहे याची खात्री तुला आणि आम्हाला दोघांना बी होईल. पोच लवकर तू. हा हा पोचतो. बंड्या, आपल्याला पटकन तलावाजवळ जायचं आहे. तायडीला डाऊट आलाय काहीतरी, तो राणा आहे का राजा आहे असं काहीतरी.
आज तो डाऊट आहे की नाही आपण क्लिअरच करून टाकू हं? चला चला. खरंच तू राणाची नाहीये? अजिबात नाही. आणि तसं बी ते सगळ्या गावासमोर तुम्ही म्हणलेलं असते की मी राणा नसते म्हणून. आणि मला असं ते इथे एकटं बोलून तुम्ही ते काय म्हणता ते लग्नाचं प्रेम घ्या असं कसं म्हणता तुम्ही? कारण मला वाटतंय की तुम्ही राणाचे आहात. की तुम्ही इल्ले मी राणा नसते, राजा असते बघा. आणि मला ते अडकवण्याचा प्रयत्न करू नका बघा. मी अजिबात अडकत नसते. मी राणा नाही, राजा असते. दादा आता काय? कोणी काय बी म्हणते तो रानाचा आहे आणि ती तायडी सर्किट आहे. मी पप्पाचं तुम्हाला काही कळतच नाही. अहो तो राणा तिकडं तोंडावर धडधडीत खोटं बोलायला आहे. मग तुम्हाला फोनवर खोटं सांगायला काय झालं होतं? हा किड 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 पडल्या डोसक्यात माझ्या. काय चालणंच झाले. आपण चलूया. चला. राणा तू रानाचा आहेस. काय काय झालं? राणा राणा भाऊजी काय झालं? ते अंजलीनं मला ते तलावर बोलवलं होतं बघा. ते मला वाटलं मी ते इतके दिवस ते पटवतंय हे तिला पटलं असेल. पण तुम्हाला सांगते ही बाई म्हणजे लई डेंजर बघा. नाही नाही ते तुम्ही सांगता तेच बरोबर आहे. ही बाई लई चॅप्टर असते. तू आधी आम्हाला एक सांग, तू तिला राणा नाहीस असं का सांगितलंस? ते मी कसं सांगितलं माहितीये का? मी तिला म्हणलं मी राणा नाही आणि ती मला म्हणत होती की तू राणाची आहेस. ते याच्यामध्ये जरा वादावाद झाली बघा. अच्छा. हा पण ते तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते बघा. राजा असते की हो. आणि आता कसं आहे ते सगळं बॉर्डरवर आलेलं असते बघा. ते लवकरात लवकर मी तिला पटवून सोडत असते बघा की मी राणा असते म्हणून. वय पण आता जे काय करायचं ते लवकरात लवकर करायला पाहिजे. समजलं? एक मिनिट. काय? ते मी अंजलीला तलावावर काय म्हणलं ते तुम्हाला कसं काय कळलं? नाही 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 ते म्हणजे तुम्ही माझ्यावर नजर ठेवून असता की हो. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही. नाही 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 ते बस झालं बघा. ते आता मी इथे काय थांबत नसते. तुम्ही उद्या माझं ते पैसे तयार ठेवा. तोडत असते बघा. झालं? अरे हे बघ आमचं काहीच नाही. ते पप्प्यानं आमासनी फोन केलता. पण तू काय काळजी करू नकस. आम्ही फुल इज्जत काढल्या त्याची. फुल इज्जत. काय ठेवलं नाही. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर. मग बस तू कामाला लाग. पण परत जर डाऊट खाल्ला तर मी सरळ निघून जात असते बघा. अरे नाही 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 आम्ही डाऊट घेतलाच नाही. सांगालोय का नाही. बरं तू बी आराम कर आता. दम लागशील. राजा राजा दिलाचा राजा. वहिनी तुमचाच डाऊट तुमच्यावरच उलटवला. इथनं पुढं बी असंच होणार. या समध्यामध्ये अंजली बाईसने दुखावलं त्याचं काय? बाप्पा अंजली बाईसने विश्वासात घ्यायचा टाइम आलाय. सॉरी राणाजी, मी चुकले. कोणाला तरी दुसऱ्यालाच मी तुम्ही समजून बसले. तुमच्यासाठी मी इतकी वेडी झाली ना की त्या खोटारड्या माणसाला तुम्ही समजले. खूप मोठं पाप झालं माझ्याकडनं.
मला माफ करा प्लीज. खरंच चुकले मी, मला माफ करा. चूकच नाही तर माफ कसं करणार? नाही, आता तुम्ही राणाजी आहात. हिल्ले, ते मी खाली झोपते बघा. ते तुमचा काठीचा मार विसरला नसते मी. ते लई चोपलेलं असते तुम्ही मला. ते लई वाईट बायको माझ्या पदरी पडलेली असते बघा. ते बायको नवऱ्याला मारते. मग तुम्ही पण काय कमी आगाऊपणा केलात का? तुम्ही मला काय काय बोलत होता? मारकी म्हैस, ती बाई वगैरे तेव्हा? मग काय खोटं बोललेलं असते मी? नाही, ते राजा म्हणून बोललेलं असते बघा. मग मी पण राजा म्हणूनच मारलं, राणाजी म्हणून नाही. आपण आता मी राहणार असते ते खोलीमध्ये. ते विसरला काय तुम्ही? किती बदललाय तो तुम्ही. नाही पण हा बदल चांगला आहे. आता तुम्ही आधीसारखंच बोला. ते करताव बसताव असं काही म्हणू नका. आणि हे काय घातलंय सगळं? हा, हे सगळं असतंय म्हणून वहिनींना माझ्यावर डाऊट आलेला नसते. जोवर त्यासनी धडा शिकवत नसते तोवर मी असंच राहत असते बघ. तुम्ही नव्हता ते 2 वर्ष खूप वाईट गेली. तुम्ही गेलात, मग आबा, सूरज भाऊजींचं ते तसं. 1 मिनिट सुद्धा करमत नव्हतं मला. जाऊबाईंनी तर अक्षरशः घराची आणि गावाची वाट लावली. पण तुम्ही ते सरपंच पद सोडायला नाही पाहिजे होतं बघ. मी तर खरंच जीवच देणार होते. पण मग गोदाक्का आणि लाडूकडे बघितलं आणि थांबले. जगण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता. फक्त जगायचं म्हणून जगत होते. हे कळतंय मला. इथनं पुढं मी तुम्हाला कसलाच ताप होऊ देणार नाही. शब्द आहे राणाचा. मी आपलं लग्नाचं प्रेम निभावणार. मी सुद्धा आपलं लग्नाचं प्रेम निभावत असताव. अय्यो, शिकला की हो तुम्ही? मग शिक्षिका आहे मी. चालतंय की. राजा, अरे चला आज प्रसादाची तयारी मी करते. सरका गोदाक्का, मी करते. अव तर होत आलंय की. अहो हो, पण जेवढं राहिलं तेवढं मी करते. तुम्ही जा आराम करा. अव आराम कशाला? माझं कामच आहे ते. आपलं आपण मिळून करूया. आज लई खुश दिसतेस. इथनं पुढं मी तुमच्यासाठी राजात असते बघा. जोवर आबा सापडत नाही तोवर मला हे सोंग करायच लागणार. तुझ्या त्याने रानातला वाद मिटला वाटतं. नाही गोदाक्का, आणि ते राणाजी नाहीये. तो आल्यापासून तू अशीच म्हणतेस. तर गेल्या काही दिवसात तुमच्यातला वाद कमी झालाय बघ. आणि आता दोघं संगत फिरायला बी जायला लागले. आता तर तुलाही खुशीत दिसत्यास. तुला पटलं नव्हतं राणा हाय म्हणून? नाही, ते राणाजी नाहीये. बघ, तो वरनं ते वर आलीस. तुझा चेहराच सांगतोय तो राणाच हाय. नाही गोदाक्का. काय नाही? खरं खरं सांग. काय झालं? काही हवंय का? ते ताईसाहेबांचा नाश्ता आणि विसर्जनाची तयारी होत आली हे बी सांगायचं होतं. ठीक आहे, पाठवते. हा,
राणा कल्चरचं टॉर्चरिंग सुरू झाली बरं का. ऐक हा पण होऊ द्या. हा. ते सगळ्या पावत्या बापाच्या नावावर पाटल्या गेल्या पाहिजेत बघ. बंडे जरा बघ साहेबाची बघ जरा सावकाश बघा. फुक जरा फुक जरा बघ सावकाश बघ फुक जरा. होऊ द्या. हा. ते मी काय म्हणते हा. ते आज प्रसाद ते साहेबांच्या हातात न वाटून देऊ आपण. असं मी काल म्हणत मला ते मला प्रसाद लई वाटते म्हणून आणि ते देवाचा आशीर्वाद बी मिळते. मी काय म्हणते ते साहेबांचं मन खुश करून टाकू आणि आपण आपला फायदा करून घेऊ. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. हा गोदा का इकडे हाय की प्रसाद हाय साहेब हे बघा अजून एक गावचं कल्चर याला म्हणतात प्रसाद. ह्यो तुम्ही तुमच्या हाताने वाटायचा. जरा 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 काय गरम आहे गरम. अयो 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 काय करता तुम्ही. ते पाप लागेल की तुम्हाला. अहो, साहेब कसं असते ते पाप असते बघा. ते प्रसाद असा खाली ठेवायचा नसते. एकदा का प्रसाद हातात घेतला की घेतला. हा बरोबर ते असा खाली ठेवायचा नसते बघा. पप्यादा ते काय करता तुम्ही. ते तुम्हाला माहित असते की आपल्या गावचं कल्चर ते जरा थांबायचं की बघायचं की ते गार असते का गरम. तुम्ही लगेच देऊन टाकलं. आता पाप लागलं असतं की साहेबांना. परेश पाटील तुम्ही मला नेहमी अर्धवट माहिती देता. अहो नाही साहेब, ते काय झालं हेच म्हणते मी. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की ते मला विचारत जावं म्हणून. मी शिकवत असते तुम्हाला ते गावचं कल्चर. तिथे इकडं ते मी आता देवाला सांगते बघा की आमच्या साहेबांकडून चुकूनच चूक झाली बघा. ते माफ करून सोड म्हणून. आता ते मोठं पाप लागलं असतं किंवा तुम्हाला. बरं चला आता आरती करून घेऊया राणा. ती गरम असते ते. म्हणजे असं करतात होय गरम गरम ठेवायचं. पापी पापी सर होय की नाही हो. ए मावद्या तर पदर घेतलाय खांद्यावर. करायचं अंजलीबाईंची डेअरिंग गोत्यात आणणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मग मी जे सांगते ते ऐकायचं बघ. ए, ते कोण असते मी? कोण? ते शर्ट काढतो. नाही नाही मोठा भाऊ. मोठा. आणि तू कोणाचा माणूस आहे? तुझा. एकदम बेस्ट बघ. हा. मग आता गप चुप दवंडी पेटवून सोडायची. कसे? ऐका हो ऐका. मस्त पाहिजे. बसा. बसतो. माननीय परेश पाटील. गाडी चल. ते सुरू करायचे. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. मी नाही. हा हा. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. ज्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड यांच्याकडे गहाण आहेत त्यांनी समध्यांनी सकाळी वाड्यावर पोचायचं आहे. त्यांची कर्जमाफी करून त्यांच्या जमिनी नंदिता गायकवाड परत देणार आहेत. हो ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. ही काय जादू म्हणायची? ती बाई कशी काय तयार झाली? ही सगळी रानादाची जादू. रानात आल्यापासून गावात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात बघ. रानात असल्यावर सगळं चांगलंच होणार की. होय होय. चल आता जाऊया. या वहिनी ते बघा आले सगळे. त्याला एक साडी आणि एक दागिन्याचा बॉक्स देऊन टाका बघा मस्त पैकी. घ्या. या 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 या. वहिनी ते काहीतरी द्या. द्या की काहीतरी. नाही, आमच्या साड्या दागिने पैसे आम्ही कुणालाच नाही देणार. नाही देणार कुणाला. नाही, आमच्या साड्या दागिने पैसे कुणालाच नाही देणार आम्ही. अहो ताईसाहेब, तुम्ही तुमच्या साड्यांचा समजा जुना स्टॉक तुम्ही मला दिल्यापासून मी कधीतरी साडी मागितली की अहो तुमच्याकडे. काय झालं? तू नाही ग चंदे. मग त्या राजानं आमच्याकडनं आमचे समजे दागिने पैसे आमच्या साड्या समद गावकऱ्यांना वाटायला लावलं. म्हणजे तुझं स्वप्न पडलं आम्हाला. पण असं घांजार स्वप्न का पडलं असेल आम्हाला? ताईसाहेब, तुम्ही त्या राजाच्या नादाला लागून चूक तर करत नाही ना? किंवा नव्हता तर आपली 2 वर्ष केवढी भारी गेली हो, आरामात गेली. आता समजा हातातनं निसटल्यासारखं वाटायलंय. नाही चंदे, जे काय मिळवलं होतं ते 2 वर्षात उधळवलंय. आता नव्याने जर काय मिळवलं नाही तर काय खरं नाही बघ. काही बी करून ही इस्टेट आमच्या नावावर झालीच पाहिजे आणि ती ह्यो राजा करून देणार.
अहो पर ताईसाहेब, हे बघ, आम्हासनी काय त्याच्या संगट लगाव बिगाव नाही, पण जवळ आमचं काम होत नाही तवर त्याच्या संगट गोड बोलावंच लागल. आता आज काय होतंय ते बघू, नाहीतर रानासारखाच याचा बी बंदोबस्त करू. हे बंड्या बंड्या, अरे बरं झालं इथंच भेटलं असते. बरं हे घे हे काय पप्याचा डबा. तुझं काम आणि मला सांगायलायस होय? हे बघ, कबूल केलं होतं म्हणून द्यावे, नसल द्यायचं तर राहू दे, मला काय. आज तसं बी आता पप्याचं काही गावात वट राहिलेलं नाही. चल मी जातो. अरे थांब थांब की, तू बी असं करणार होय? आता तू भाव खायला लागलायस तर मी काय करू. सांगतो मी तसं पप्याला. अरे थांब 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 की, इथं मी डोक्याला हात लावून बसलो, त्याचं काय वाटत नाही का तुला? आणि तू आमचाच माणूस आहेस ना? हा? जरा अडचणीत सापडलेल्या माणसाला असं करतात होय? अडचण? मग कसली अडचण रे? अरे त्या साहेबाला खुश करायसाठी पप्यादानं लावणी ठेवाय सांगितल्या. लावणी? हा. अरे मग एक नंबर काम आहे ते. आणि मग असं डोक्याला जाऊन काय बसायचं, शिट्ट्या वाजव, अख्ख्या गावावर टांग 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 झालं म्हणजे. अरे टांग 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 टांगच्या लाडक्या बाई कुठनं आणायची? अरे बरं झालं तू आलास ते. राणादा, पप्याचं लय अडचणीत आहे, त्याला जरा तुझी मदत पाहिजे होती. काय ते आज रात्रीला लावणीचा कार्यक्रम करायचा म्हणतोय. हे साच्याकडे. अरे ह्याच्यामुळं पप्प्या तो गोत्यात आलाय आणि तू ह्याला सांगायलायस होय? दुसरी कोण माहिती आहे का लावणीवाली? ती मागच्या टायमाची रे. तिनं बी पप्प्यादाला गोत्यात आणलंय. दुसरी कोण तर सांग. दुसरं 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 हा हा हाय 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 एक आहे एक आहे. सांग कोण आहे? तुला नंतर सांगतो की. यार सांग की. चल जाऊया ठरवायला. नाही नाही नाही, तू एक काम, हे पप्याचा डबा तू दे, आम्ही लावणीवाली बघतो तोपर्यंत. अरे पर नाही 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 नाही, आता तू पप्याचा डबा द्या गेल्यावर मग लावणीवाली कोण बघणार? हे बघ, मी डबा पोच करतो. खरं ती लावणीवाली तेवढी फिक्स करायचं काय? आज रात्रीला मिळणार आणि तू वाजवत टांग 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 डबा वाजवला. राणादा, काय प्लॅन आहे? आजची रात या फॅक्टरीवाल्याची शेवटची रात असणार आपल्या गावातली बघ. अरे वा 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 वा, बेस्ट बघ. पण त्यासाठी एक करायला लागते बघ. काय? आज लवकर आलात. टाइम पडत नाहीये वाटतं. ते बघ, ते लाडू कुठं आहे? लाडू घरात नकोय वाटतं. ते मी कुठं असं म्हणलंय? म्हणला नसला तरी तुमच्या मनातलं बरोबर कळतं मला. आगाऊपणा करायचा नाही. हा, हे तर जरा करायच लागणार आहे बघा. ते पर्याय नसते माझ्याकडे. अहो नाही नाही, अजिबात नाही. असं कसं म्हणता तुम्ही? ते मी म्हणलं की माझ्याकडे काय पर्याय नसते म्हणून. मी नाही म्हणाले ना. जा तुम्ही, लाडू येईल खोलीत. मग येऊ दे की हो, त्याला काय होतंय? बापरे, काय माणूस आहे हा. 2 वर्षात एवढा बदल झालाय तुमचा? हे बघा, हे फक्त एकदा मला नाही नाही, ते माझं ऐकून तर घ्या. मग ते साडी चोळी देऊन सोडा की हो. म्हणजे कसं असते बघा, ते जाताना घेऊन गेलं बरं. काय साडी चोळी? होय, कोणाला? ते तुम्ही द्या तर. कोणाला द्यायचे? ते त्या लावणीवाल्या बाईंना द्यायचे. काय? अहो 2 वर्षात हा असा बदल झालाय तुमच्यात? तुम्ही तुमच्या तोंडाने मला सांगताय की तुम्ही लावणी बघायला चाललाय? लाज नाही वाटत तुम्हाला? कोण आहे ही लावणीवाली बाई? नाही, हे बाई नाही, ती लावणीवाल्या ताई. ते मी तिला बहीण मानलं होतं. अच्छा, आता मी बोलल्यावर लगेच तुमची बहीण झाली?
नाही ते खरंच सांगते मी. ते कसं असते बघा, ते काम फक्त करायचं असते तर त्या लावणीवाल्या ताईंची मदत लागत असते मग. कसली काय मदत करणार आहे हे बघा ते फॅक्टरीवाला साहेबाला ते आजच्या ते गावातून हकलवायचं असते बघा, पण त्यासाठी त्या लावणीवाल्या ताईची गरज असते मला. नक्की ताई? सांगितलं की मी ते मागच्या टायमालाच मग ताई म्हणलं होतं, तर मग ताईच झाल्या की हो. हा पण जे कराल ते नीट जपून करा. ते टेन्शन घ्यायचं नसते बघा, राजा असते इथं. ते मग अशी काय म्हणलं तुम्ही, ते कसला आगाऊपणा करू नका आणि नेमकं कशाबद्दल उशीर होतोय तुम्हाला. काहीतरी सांगते. जा तुम्ही, नेमकं जा तुम्ही, उशीर होतोय.